शनिदेव आज या सोळशी गावामध्ये शनी मंदिरामध्ये आम्ही शनी महाराजाच्या इथे जे पारायण चालले किंवा शनी अमावस्येच्या निमित्तानं जो असा भव्य असा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे, शनी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आजूबाजूचे असतील आपल्या महाराष्ट्रातून जी काही लोक इथं दर्शनासाठी येतात ते या शनी महात्म्याचं खूप मोठं असं सगळीकडं महत्त्व असल्यामुळं इथं काही संकट असतील, माणसांची अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी आपल्या शनी महाराजांच्याकडं काही मागण्यासाठी येतात आणि ह्या अडचणींचं निवारण करण्यासाठी इथले जे विश्वस्त आपले बाबा इथं जे आहेत त्या बाबांच्या मतीनं सगळे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा जो अविरत असा प्रयत्न चालू आहे, त्यांच्या आशीर्वादानं आम्ही खूप काही असं इथं येऊन इथं आमचे सगळे खूप सारे संकटांच्या सोडवणूक करण्यासाठी आम्ही इथं दर्शनासाठी येतो आणि हे दर्शन घेत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज या शनी अमावस्येच्या निमित्तानं खूप मोठं पारायणाचं जे आयोजन केले, हे पारायण खूप छान पद्धतीनं आता आम्ही अनुभवलं. आपल्या महाराष्ट्र सरकारकडनं, भाजप सरकारकडनं आणि खास करून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मी प्रामुख्यानं पुढाकार घेऊन या मंदिरासाठी वास्तविक बघायला गेलं तर दर्जा आपण असा उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच्यासाठी 5 कोटीचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. आणि आता विषय असा हा सगळा करत असताना मला इथे एक उणीव भासली ती पाण्याची. आता मी खरं वास्तविक आपल्या ह्या आवर्जून आपले या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्याकडे विनंती करेन की मुख्यमंत्री साहेबांच्याकडून इथला जो महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न, तो आपल्याला सोडवायचाच आहे कुठल्याही परिस्थितीत. पाण्याची अडचण ही मला आता इथं फिरत असताना दिसली आणि तो प्रश्न सोडवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न मी करणार आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न लवकरात लवकर कसा सोडवता येईल याचा प्रयत्न करूया. नक्की मला ती माझी खरं वास्तविक गरज आहे ती मी सोडवणारच आहे. सगळ्यांसाठीची उपयोगाची ती गोष्ट आहे, ती आपण नक्की तो लवकरात लवकर प्रश्न सोडवू.